जालना जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून रिमझिम पाऊस बरसत आहे आणि आज या पावसाचं रूपांतर जे आहे ते मुसळधार पावसामध्ये झालेलं आहे। बदनापूर शहरालगत असलेल्या एका शेतामध्ये सध्या मी उभा आहे। आपण जर माझ्या बाजूची ही दृश्य बघितली तर या ठिकाणी असलेलं कपाशी हे पीक जे आहे ते संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मागच्या 4 ते 5 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस बरसत आहे। आज दुपारीच हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला होता। त्यानुसार दुपारपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की खरं तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने या शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे त्याच ठिकाणी जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि आपण जर थोडंफार समोर जर गेलो तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की गुडघ्यापेक्षाही जास्त वर पाण्याची पातळी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या बाजूचं शेत जर पाहिलं तर संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ढगफुटी सदृश्य पावसामुळे झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्याच्या विविध भागामध्ये आज दुपारपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडालेली आहे। जिल्हा प्रशासनाने देखील नागरिकांना खबरदारी घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। एकूणच आपण जर पाहिलं तर हा पाऊस जो आहे तो काही शेतकऱ्यांना दिलासादायक ठरत आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान करून प्रचंड मोठा तडाखा जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेला आहे। आपण या शेतामधील संपूर्ण जो परिसर आहे तो जर बघितला तर अक्षरशः या संपूर्ण शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। संपूर्ण कपाशी जी आहे ती पाण्याखाली जाऊन या शेतकऱ्याचं मोठं नुकसान देखील आता या ठिकाणी झालेलं आहे। फक्त हा पाऊस इथेच नाही तर जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेला आहे आणि बदनापूर शहरालगत असलेल्या एका शेतामध्ये मी आहे, आसपास सुद्धा गावांमध्ये हा अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसान या ठिकाणी आता झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरीप हंगामात लागवड केलेली जी पिकं होती त्यामध्ये कपाशी असेल, मक्का असेल, सोयाबीन असेल किंवा इतर फळबागांसह जी पिकं आहेत त्या पिकांना मोठा तडाखा आजच्या पावसाने दिलेला आहे आणि पुढील काही दिवस पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहे। दीपक पालवे सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।